आहे चाणक्य नीती आणि त्यातली 10 महत्वाची तत्वे. हो, म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले हे विचार आजच्या कॉर्पोरेट जगात कसे लागू पडतात हे पाहणं रंजक आहे. नक्कीच. रोजच्या धावपळीच्या जीवनात यश आणि अपयश कसे ठरवतात हे समजून घेणं कुतूहल वाढवणार आहे. यातली सर्वात मोठी गंमत बघा, तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले तरी मानवी स्वभाव अजिबात बदललेला नाही. खरंय. या लेखात चाणक्यांनी माणसाच्या गरजा आणि नातेसंबंधांचे जे नियम सांगितले आहेत ते वाचताना वाटते की जणू ते आजच्या काळासाठीच लिहिले आहेत. बरोबर. लेखात सुरुवातीलाच पैशांबद्दल एक अतिशय थेट विधान केले आहे. हो, त्या मूर्खांच्या संदर्भात ना? हो, तेच. ज्या घरात मूर्खांना डोक्यावर बसवले जाते किंवा अन्नाची नासाडी होते तिथे पैसा कधीच टिकत नाही. आणि जिथे सतत कलह किंवा भांडणे असतात तिथेही. अगदी बरोबर. संपत्ती आणि घरातील शांतता यांचा इतका जवळचा संबंध का? काय आहे ना, पैसा केवळ बँक खात्यात नसतो, तो माणसाच्या मानसिकतेत असतो. जिथे सतत भांडणे असतात तिथे माणसाची ऊर्जा आणि वेळ नकारात्मकतेत वाया जातो. प्रगतीसाठी जी शांतता लागते ती उरत नाही. म्हणजे तुमची ऊर्जा कुठे जातीये हे महत्वाचं आहे. आणि याच संदर्भात लेखात आणखी एक उत्तम मुद्दा आहे. आळशी माणूस कायम गरीब राहतो, पण बुद्धिमान व्यक्ती कधी उपाशी राहत नाही. अगदी. मंदी असो किंवा एखादा अचानक आलेलं संकट, बुद्धिमान व्यक्ती आपल्या ज्ञानाच्या जोरावर नवा मार्ग काढतेच. म्हणजे संपत्ती मिळवण्यासाठी योग्य मानसिकता हवी, पण केवळ मानसिकता पुरेशी नाहीये. बरोबर. आजूबाजूची माणसंही महत्वाची असतात. हो, लेखात मैत्री आणि कुटुंबातील काही रेड फ्लॅग्स दिले आहेत. खूप मोठी आर्थिक विषमता असलेली मैत्री नेहमी दुःख देते असे म्हटले आहे. आणि कामचुकार नोकर किंवा विश्वासघातकी मित्र सोबत असल्यावर आयुष्यच व्यर्थ ठरते. हे थोडे टोकाचे. वरवर पाहता टोकाचे वाटू शकते, पण प्रगती आपण स्वतःभोवती कशी माणसं गोळा करतो यावर ठरते. मूर्ख शिष्याला ज्ञान देणारा गुरु कायम दुःखी राहतो, हा याच तत्वाचा भाग आहे. जिथे ज्ञानाची कदर नाही तिथे ऊर्जा का वाया घालवायची? म्हणूनच चाणक्य आत्मसन्मानाला खूप महत्त्व देतात. जिथे आदर नाही तिथे जाणे टाळलेच पाहिजे. आणि हाच नियम कुटुंबालाही लागू होतो ना? हो. जे आई वडील मुलांना योग्य शिक्षण आणि संस्कार देत नाहीत ते प्रत्यक्षात मुलांचे सर्वात मोठे शत्रू असतात. हे वाचायला थोडे कठोर वाटते खरे, पण वास्तवाला धरून आहे. पायाच कच्चा असेल तर मुले आजच्या स्पर्धेत कशी टिकणार? बरोबर. आणि या चुकांचे परिणाम काय होतात हे सांगताना लेखात अतिशय समर्पक उदाहरणे दिली आहेत. विनाशाकडे नेणाऱ्या गोष्टींबद्दल. हो, जसे की दुसऱ्याच्या घरात राहणारे लोक किंवा मंत्री नसलेला राजा लवकर नष्ट होतात. आणि नदीच्या काठावर असलेली झाडे. हे नदीच्या काठच्या झाडांचं रूपक खूप काही सांगून जाते. हो ना, नदीला कधी पूर येऊ शकतो आणि झाडे मुळासकट उखडून जाऊ शकतात. दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असणारं आयुष्यही असेच असुरक्षित असते. ती कितीही कठीण असली तरी धैर्य गमावता कामा नये, कारण संकटे तात्पुरती असतात. पण जो धीर धरून उभा राहतो त्याचाच विजय होतो. क्या हा अफाट विचार आहे. खरोखर. ही 10 तत्व केवळ जुन्या काळातील काही नियम नाहीत, ती मानवी व्यवहाराची एक ब्लूप्रिंट आहे. आणि हा नकाशा आजच्या जगालाही तितकाच लागू पडतो. मगाशी आलेले मंत्री नसलेला राजा हे उदाहरण घेऊया. आजच्या काळात याचा विचार केला तर एखाद्या मोठ्या कंपनीचा प्रमुख ज्याच्याकडे योग्य सल्लागार नाहीत, जो केवळ स्वतःच्याच मतांवर चालतो, त्याची अवस्था त्या राजासारखीच नाही का? आजच्या विश्लेषणातून मिळालेला हाच तो विचार आहे जो नक्कीच मनात घोळत राहील. नक्कीच. आधुनिक जगात एखाद्या नेत्याने स्वतःभोवती केवळ होयबा गोळा केली आणि त्याला खरे सल्लागार नसतील तर तू कधी कोसळेल हे सांगता येत नाही. आधुनिक नेतृत्वाला या प्राचीन ज्ञानाची किती गरज आहे यावर नक्कीच विचार व्हायला हवा.